नमस्कार मित्रांनो, ही आमची एक्सेल 6 गाडी आहे आणि या गाडीला आम्ही घरच्या घरीच वॉश केलेलं आहे. पूर्ण एकदम शोरूम सारखी गाडी झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट पाहिलं तर मजाक चुकवा, शेवटचा रिझल्ट भारी आहे. एक्सेल 6ला पुन्हा शोरूम लुक देता येतो का? पाहालच, एक वॉश आणि एक्सेल 6 पूर्ण बदलली. ही एक्सेल 6 आधी कशी दिसत होती आता शेवटपर्यंत बघा तुम्ही. आणि छोट्या छोट्या मुलांच्या पण गाड्या किती घाण झाल्या होत्या हे पण आम्ही क्लीन केलेले आहेत, एकदम स्वच्छ. ही आमची एक्सेल 6 गाडी आहे बघा. मधून किती धूळ पूर्ण कशी बसलेली आहे. ही आमचे श्री स्वामी समर्थ गुरुदेव आहेत. हो का, तुम्हाला दिसत असेल काचेवर पण किती धूळ बसलेली आहे पूर्ण शीटमध्ये. हे खाली असली खूप घाण गाडी झालेली आहे ना, आम्ही स्वच्छ केलेली आहे घरच्या घरी. ही आहे कार वॉशिंग मशीन, आम्ही घरी आणलेली आहे. तुम्ही पण घरी आणू शकता आणि आपल्या घरच्या घरी कार वॉशिंग करू शकता. सुरुवातीला काय करायचं, नुसतं पूर्ण गाडीला पाणी मारून घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, पूर्ण घाण बारीक बारीक बसलेली पूर्ण निघून जाते. रिमाला पण पाणी मारलं ना, रिमामध्ये बसलेला चिखल हे पूर्ण एकदम निघून जातं. पण गाडी धुताना काय करायचं, सुरुवातीला वरून पाणी मारायला चालू करायचं. कारण खालून जर गाडी धुतली आणि नंतर आपण वरून धुतली डोक्यावर तर काय होईल सांगा, वरची सगळी धूळ नंतर खाली येऊन बसेल, नंतर परत खाली पाणी मारावं लागेल. त्यापेक्षा काय करायचं, सुरुवातीलाच वरून पाणी मारायचं, नंतर खाली पाणी मारायचं. म्हणजे आपलं वेळही वाचत आणि गाडी आपल्याला लवकरात लवकर उरकता येईल धुवायची. असं पूर्ण पाणी मारून घ्यायचं काचवर, हे ते पूर्ण आरशावर, रेमाला, चारी पण बाजूला चाकाला पाणी मारायचं. त्याच्यामुळे ती पूर्ण अडकलेला चिखल एकदम निघून जाईल. बाकी ती घाण झालेली गाडी आहे, तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये. पण आम्ही घरच्या घरीच गाडी धुतलेली आहे. असं पूर्ण पाणी जर मारलं ना मधून पण पूर्ण चिखल निघून जातं. बघा कशी एकदम 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 पूर्ण अशी स्वच्छ होत चाललेली आहे गाडी. आणि गाडी एकदम क्लीन कशी झाली ही व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पहा तुम्ही. घरच्या घरी एवढी स्वच्छ गाडी, तुम्ही सुद्धा घरच्या घरी गाडी स्वच्छ धुण्यासाठी प्रयत्न करालच नक्की हा व्हिडिओ बघून. असं पूर्ण पाणी मारायचं चाकाला, नंतर लाईटिंगला पण पाणी मारायचं. पण पाणी मारताना काय करायचं, इंजिनला पाणी एकदम हलकंसं मारायचं, कारण इंजिनला पाणी मारलेलं जास्त चांगलं नसतं. पूर्ण असं एकदम हळू प्रेशरमध्ये पाणी मारून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, घाण निघून जाते, बारीक बारीक कण वगैरे सगळं निघून जातं. आणि पावसाळ्यात कसं होतं, आपण बाहेर जातो होतो चिखलामुळे गाडी घाण होणारच. त्याच्यामुळे सारखं सारखं गाडी धुवावं लागतं. मग बाहेर पैसे देण्यापेक्षा आपण घरच्या घरी गाडी स्वच्छ केलेली आपलाच फायदा होतो. काय असं पूर्ण पाणी मारून घेतलेलं आहे आता गाडीला. असं पूर्ण बघा रेमा वगैरे कसं एकदम एकदम स्वच्छ पाणी मारत चाललेलो आहोत आपण. असं मधून दरवाजा उघडून पाणी मारलं तरी पण काय प्रॉब्लेम येत नाही गाडीला. आणि कार मधलं मॅट होती, मॅटला पण पाणी आपण मारू शकता. आणि नंतर एका शॅम्पूच्या पुडेमध्ये एक गाडी अगदी क्लीन होऊन जाते. बघा, आम्ही एकच शॅम्पूची पुडी टाकली होती आणि पूर्ण गाडी शॅम्पूनं धुतलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, ती एकदम स्वच्छ निघते गाडी. आपण पहिल्यांदा पाणी मारतो, पाणीनं तेवढं व्यवस्थित थोडं निघत नाही. मग शॅम्पू मारल्यानंतर पाणी मारलं तरी पण गाडी नंतर आणखी स्वच्छ निघते. असं पूर्ण खाली चाकला आहे ते पूर्ण पाणी मारून घ्यायचं, खाली वाकून पूर्ण रेमा आहे ते पाणी मारलं ना, मग ती राहिलेली सगळी घाण नंतर शॅम्पूच्या पाण्यानं निघून जाते. हो का, बघा कशी शॅम्पूच्या पाण्यानं गाडी धुवायला चालू आहे. आणि आमच्यात आहेत छोटे छोटे लहान मुलं, त्यांची पण गाडी आम्ही धुतली. आमची पण गाडी धुवा, आमची पण गाडी धुवा, त्यांचं सारखं चालू होतं, बाबा आमची पण गाडी धुवा. मग त्यांची पण गाडी आधी आम्ही पाण्याने धुतली, नंतर मग त्यांना पण शॅम्पूच्या पाण्यानं धुवून काढली. बघा ती गाडी कसं छोटं ट्रॅक्टर आहे कसं पळतं.
तो असं पूर्ण गाडी स्वच्छ करायची. लहान लहान बाळाच्या पण गाड्या आपण या प्रेशरने धुवू शकता. त्याच्यामुळे आम्ही पण धुवून काढलेल्या आहेत आमच्या छोट्या छोट्या बाळाच्या गाड्या. आणि त्यानंतर काय करायचं, मायक्रोफायबर ना कापडाने गाडी एकदम स्वच्छ पुसायची. त्याच्यामुळं काय होतं, एकदम गाडी एकदम स्वच्छ क्लीन दिसते आपल्याला. स्वच्छ करायची गाडी नंतर पुसून. आता बघा आमची गाडी कशी दिसते, एकदम स्वच्छ नवीन शोरूम मधून आणल्यासारखी गाडी दिसते. आणि नंतर काय करायचं, गाडीत आता आपण लहान लेकरं हे ते असतात, मग गाडीत घाण पडणारच झाली, मग गाडीतली घाण पण काढलीच पाहिजे ना. म्हणून आम्ही काय केलं, पूर्ण गाडीतली घाण काढून घेतली एकदा. बघा आता आम्ही गाडीतली घाण कशी काढतो. एक एक बारीक बारीक कण सुद्धा त्या ह्यानं निघतो. बघा का ही कशी निघते बघा गाडीतली घाण. दिसत असेल तुम्हाला मी कशी गाडीतली घाण काढलेली आहे. पूर्ण बारीक बारीक कण, शिट्याच्या खालचा येते, पूर्ण त्याच्यानुसार घेता येते. आणि कारच्या सर्व काचा काय करायचं, स्वच्छ पिण्याच्या पाण्याने धुवायच्या, त्यामुळे डाग वगैरे राहणार नाही. ही बघा आमची XL6 गाडी तयार झालेली आहे.